नमस्कार मंडळींनो, मी अमोल परब नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आणि आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेतलो 10 दिवसाचा जो गणेशोत्सव जो आपण साजरा करतो त्याच्या मागचं नक्की स्वरूप काय आहे। कारण बहुतेक लोकांना माहिती आहे, असं नाही की माहिती नाही, पण बहुतेक अशी लोक असतात त्यांना नक्की माहिती नाही याचं स्वरूप काय आहे। कोणाक विचारलास की गणेशोत्सव साजरा कशा करतात, गणेश चतुर्थी ही साजरी कशा केली जाता, असं जर कोणी तुमका विचारला तर त्याचं मूळ स्वरूप काय आहे ता योग्य ते सांगता येऊक होया। म्हणून आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओत आपण बघतलो की गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव जो आपण करतो तो कशा साजरा केला जातो, तो मूळ स्वरूप काय। तर ही एक गोष्ट अशी पुराणा काळातली गोष्ट। महर्षी वेदव्यास मुनींनी महाभारत रचले होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण हे महाकाव्य, हा महाग्रंथ महाभारत लिहिण्याचे काम श्री गणेशाने म्हणजे गणपती बाप्पाने केले होते। हे महत्त्वाचे काम लिहिण्याचे श्री गणपतीने केले, त्याबद्दल नक्की गोष्ट काय होती ती आपण आज जाणून घेऊया। हे महाभारत काव्य 11 खंडाचे एक भले मोठे असे हे काव्य आहे, महाकाव्य महाग्रंथ आहे। आणि हे लिहिण्यासाठी वेदव्यास मुनीने जेव्हा योजले होते तेव्हा त्यांनी सर्व देवांना आवाहन केले की मी महाभारत हा महाग्रंथ लिहिणार आहे, तर तो लिहिण्यासाठी मला एक सहाय्यक लेखनिक हवा आहे। तर कोण असा या त्रिलोकात आहे। सर्व देवतांनी एक मताने श्री वेदव्यास मुनींना श्री गणेशाचे नाव सुचविले। या त्रिलोकात श्री गणेश शिवपुत्र, शिव शक्तिपुत्र श्री गणेश हेच विद्वान हुशार आहेत असे सुचवण्यात आले। महर्षी वेदव्यास मुनी देवतांनी सुचवलेले श्री गणेशाकडे गेले आणि श्री गणेशाला विनंती केली की मी महाकाव्य महाभारत लिहिण्याचे योजले आहे, तर आपण मला सहाय्य करावे, आपण लेखनिक व्हावे। श्री गणेशाने त्यांची ही विनंती मान्य केली आणि श्री गणेशाने त्यांना एक अट घातली की तुम्ही जेव्हा श्लोक सांगाल तर तो श्लोक सांगताना कुठेही थांबू नये, जर तुम्ही थांबलात तर मी सुद्धा लिहायचे थांबेल। ही अट महर्षींनी मान्य केली आणि महर्षी वेदव्यास मुनींनी समोरून अजून एक अट श्री गणेशाला घातली की मी जेव्हा श्लोक सांगेल तेव्हा तो श्लोक ऐकून समजून त्याचा अर्थ मला सांगून मगच तो श्लोक लिहावा। त्यामुळे श्री वेदव्यास मुनींना नवीन श्लोक रचण्यासाठी विचार करण्याचा वेळ मिळाला आणि अशा प्रकारे 11 खंडाचे हे महाकाव्य तयार झाले। हे कार्य सिद्धीस नेताना श्री गणेश एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे त्यांचे शरीर उष्ण झाले। त्यावेळी उष्ण शरीराला थंड करण्यासाठी श्री वेदव्यास मुनींनी नदी पात्रातील माती आणली आणि त्या मातीचा लेप शरीरावर लावला। उष्ण शरीरामुळे ती माती सुकून गेली। तेव्हा महर्षींनी श्री गणेशाला नदी पात्रात आणले आणि त्या पात्रामध्ये त्याचे विसर्जन केले। त्यामुळे ती माती, सुकलेली माती नदीच्या पात्रात विरघळून गेली। अशा प्रकारे श्री गणेशाचे विसर्जन झाले। 10 दिवसात महाभारत हे काव्य लिहून पूर्ण झाले, कार्यसिद्धीस आले आणि त्यासाठी श्री गणेशाने मदत केली। आणि आजतागायत आज आपण श्री गणेशाचे आपल्या घरोघरी पूजा करतो, गणेशोत्सव साजरा करतो। 10 दिवस आपण हा जो सण साजरा करतो, या सणामधून आपल्याला गणेशाने काय शिकवले आहे, गणेशाकडून आपण श्री गणेशाकडून आपण काय गुण घ्यायचे, ते म्हणजे कार्यसिद्धीस नेण्यासाठी शांत आणि स्थिर राहणे गरजेचे आहे, तरच एक भले मोठे कार्यसिद्धीस नेणे आपल्याला शक्य होते। आणि आज आपण 10 दिवस श्री गणेशोत्सव साजरा करतो। असे अनेक गुण श्री गणेशाचे आहेत आणि ते आपण स्मरावे आणि श्री गणेशाकडून आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाव्यात, यासाठी आपण हा गणेशोत्सव साजरा करतो। सर्वांनी मिळून मिसळून कुटुंबामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन
10 दिवस आनंदात हा गणेशोत्सव साजरा करावा, हे आपण आपल्या पूर्वजांकडून शिकत आलेलो आहोत. आणि आज आपण श्री गणेशाचे हे गुण आत्मसात करावे, श्री गणेशाकडून हे सगळं शिकावे, यासाठी आपण हा सण उत्सव साजरा करतो. तर हे स्वरूप गणेशाचे आहे, गणेश उत्सवाचे हे स्वरूप आहे. आणि यासाठी हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पाठ घ्या.